शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत प्रस्तावित केलेल्या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी कडक नोटीस बजावली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मधील कलम 168 अन्वये ही नोटीस देण्यात आली आहे. आंदोलनादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. विशेष म्हणजे बुलढाणा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी स्वतः तुपकरांना ही नोटीस बजावली आहे. तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सरकारने सकारात्मक निर्णय न घेतल्यास 27 ऑगस्टला मुंबईतील मंत्रालय परिसरात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. मंत्र्यांचे बंगले आणि शासकीय वाहने प्रतिकात्मकरित्या जप्त करून त्यांचा जाहीर लिलाव करण्याची घोषणाही त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने आंदोलनापूर्वीच तुपकरांना प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याने आता आंदोलन आणखी तापण्याची चिन्ह आहेत. पोलिसांच्या नोटीसमध्ये नेमकं काय? 23 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या नोटीसमध्ये पोलिसांनी तुपकरांना आंदोलनादरम्यान दखलपात्र गुन्हा घडेल किंवा सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करू नये असे बजावले आहे. तसेच शासकीय बंगले, कार्यालये किंवा शासकीय वाहनांबाबत अनधिकृत ताबा, अडथळा, नुकसान अथवा प्रत्यक्ष कृती होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. काही अनुचित प्रकार झाल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. तुपकर म्हणाले, अशा नोटीसांना आम्ही घाबरत नाही, सरकारच्या दबावाला भीक घालत नाही. पोलिसांची नोटीस मिळाल्यानंतर रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा नोटिसा आम्हाला नवीन नाही, अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून आम्हाला आंदोलनाचा आणि न्यायासाठी संघर्ष करण्याचा अधिकार दिला आहे. हा अधिकार कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही असा थेट पलटवार तुपकरांनी केला. आम्ही काही चोर दरोडेखोर नाही, आम्ही काही मर्डर केलेला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत. त्यामुळे केवळ नोटीस बजावून आम्हाला आंदोलनापासून परावृत्त करता येणार नाही अशा संतप्त इशाराही त्यांनी दिला. काहीही झाले तरी मुंबईत आंदोलन होणारच. सरकार आणि प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचे तुपकरांनी स्पष्ट केले आहे. काहीही झाले तरी 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलन होईलच. सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे आता पोलिसांची प्रतिबंधात्मक नोटीस आणि तुपकरांची आक्रमक भूमिका यामुळे 27 ऑगस्टला मुंबई आंदोलनाकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे. कर्जमाफीच्या मागण्यांवरून सरकार विरोधात एल्गार. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000ऐवजी 2 लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळावे. ITR भरणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेत आणावे. 2009, 2017 व 2019च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या पात्र शेतकऱ्यांना लाभ द्यावा. कर्ज पुनर्गठनामुळे कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्यांना योजनेत समाविष्ट करावे. मयत पात्र शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ द्यावा. तसेच OTS मुळे शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर खराब होणार नाही याची हमी द्यावी. यासह अजून काही मागण्या तुपकरांनी सरकारसमोर ठेवल्या आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा मुंबईत मंत्र्यांचे शासकीय बंगले, गाड्यांचा जाहीर लिलाव करणार. या आक्रमक भूमिकेवर तुपकर ठाम असून आता पोलिसांच्या नोटिसीनंतरही ते आंदोलनाच्या तयारीत असल्याने सरकार यावर काय भूमिका घेते याकडे शेतकरी वर्गाचं लक्ष लागलं आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये अनुदान द्या. त्याचबरोबर 2019च्या पूर्वी जे शेतकरी वंचित राहिलेत सगळ्या कर्जमाफींपासून, त्याही शेतकऱ्यांना या कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करा. त्याचबरोबर ITR भरणारे शेतकरी आहेत, पुनर्गठित शेतकरी आहेत, रूपांतरित शेतकरी आहेत, यांचाही कर्जमाफीमध्ये समावेश करावा. आणि सिबिल खराब होतंय शेतकऱ्यांचं, त्या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेची चर्चा करून तशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश रिझर्व्ह बँकेनं बँकांना दिले पाहिजे. या मागणीसाठी आणि याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सातत्यानं आम्ही पाठपुरावा करतोय, आंदोलनं करतोय, पण सरकार दखल घ्यायला तयार नाही. म्हणून 27 ऑगस्ट 2026ला सकाळी 10 वाजता आम्ही मुंबईच्या मंत्रालयासमोर शासकीय मंत्र्यांच्या बंगल्याचा आणि शासकीय वाहनांचा लिलाव करून प्रतिकात्मक आंदोलन करणार आहोत की हे सगळे शासकीय बंगले विका, यातले पैसे कर्जमाफीसाठी वापरा, असं आमचं सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर मला बुलढाणा पोलिसांनी काल नोटीस दिली आहे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन केलं तर तुमच्यावर अशा पद्धतीची कारवाई करू, तशी करू. सरकार आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे, पण या दबावाला आम्ही घाबरत नाही. अशा पोलिसांच्या नोटिसांनी माझ्या घराचे कपाटाचे कपाटं भरलेले आहेत. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही, कारण बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानानुसार आम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे.
तो हक्क सरकार आमचा हिरावून घेऊ शकत नाही. पण चळवळी संपवायच्या, शेतकऱ्यांना बोलू द्यायचं नाही, त्यांचा आवाज दाबायचा असा प्रयत्न जर पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार करणार असेल तर त्याला आम्ही घाबरणार नाही, त्या दबावाला आम्ही झुकणार नाही. 27 ऑगस्टला असं आंदोलन होणारच आहे, जे आंदोलन आम्ही ठरवलं. तुम्ही गोळ्या घाला, तुम्ही फासावर लटकावा, तुम्ही तुरुंगात टाका, पण आमच्या मागणीसाठी आम्ही मुंबईत येणार आहोत आणि आंदोलनावर आम्ही ठाम आहोत. अशा नोटिसांना आम्ही भीक घालत नाही. शेकडो गुन्हे आमच्यावर दाखल झाले, पण बापाच्या घामाच्या दामासाठी आणि मायचं कुंकू वाचवण्यासाठी प्रसंगी फासावर जाण्याची सुद्धा आमची तयारी आहे. 27 ऑगस्टला सगळे शेतकरी मुंबईत येणारच.